नाशिक सिडको उत्तमनगर पवननगर परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांचा संताप तीव्र झालाय। शेकडो घरांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून अनेक भागात पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय। परिणामी नागरिकांना दैनंदिन गरजांसह पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी गैरसोय सहन करावी लागत असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। किती दिवसापासून पाणी तुम्हाला पाण्याचा त्रास पाणीच नाही आमच्याकडे। थोडा वेळ मी बारीक आला तर चालतं, पण थोडा वेळ 20 मिनिटं तरी जरा जोरात पाहिजे वरती टाकी भरायला नको, पण खालचं ते भरायला नका देऊ, एकच शनिवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पवननगर येथील जलकुंभावर पाणी पुरवठा अधिकारी रवींद्र धारणकर आणि कर्मचारी पाहणीसाठी आले असता संतप्त नागरिकांनी त्यांना जाब विचारला। तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला। यावेळी जलकुंभ वेळेत भरला जात नसल्याची तसेच बॉलमनकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली। अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांवर आर्थिक भार वाढत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली। या घटनेच्या वेळी नगरसेवक भूषण राणे, आबा पवार, दिलीप देवांग, सुनील जगताप यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरतीये। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।